रघुवीर समर्थ सद्गुरु समर्थ रामदास स्वामी महाराज की जय। ब्रह्म चैतन्य गोंदवलेकर महाराज की जय। औदुंबर निवासी भक्ताभिमानी राजाधिराज सद्गुरु शिव चिदंबर गुरु महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ मंगलमूर्ति मोरया। यदा लंबोदरं हन्ति सतां प्रत्युह संभवं तदा लंबे दयालं लंबोदरपदाम्बुजं शारदा शारदाम्बोज वदना वदनाम्बुजे सर्वदा सर्वदा स्माकं सन्निधिं सन्निधिं क्रियात्। नमस्तस्मै भगवते नारदाय महात्मने कामक्रोध विहीनाय ऋषीणां प्रवराय च। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ मंगलमूर्ति मोरया। रामा रामा हो जय रामा 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 हो जय रामा 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 हो जय रामा। पतित पावना पूर्ण कामा पतित पावना पूर्ण कामा रामा हो जय रामा 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 हो जय रामा 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 हो जय रामा। नाथा ओ दीनानाथा नाथा ओ दीनानाथा तुमसे चरणी राहो माथा तुमसे चरणी राहो माथा रामा हो जय रामा 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 हो जय रामा 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 हो जय रामा। बंधु हो बिन बंधु बंधु हो बिन बंधु रामदास मन करुणा सिंधु रामदास मन करुणा सिंधु रामा हो जय रामा 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 हो जय रामा 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 हो जय रामा। चालती दामादरची चिदंबर माऊली ग माय माझी चिदंबर माऊली
चिदंबर माऊली ग माय माझी चिदंबर माऊली चिदंबर केली छाती चिदंबर केली छाती निवारी लाय भवभ्रांती निवारी भवभ्रांती भक्त गणते तुझला ध्याते भक्त गणते तुझला ध्याते चिदंबर माऊली चिदंबर माऊली गमाय माझी चिदंबर माऊली तुम्ही माय बाप तुम्ही कृपावंत तुम्ही माय बाप तुम्ही कृपावंत पुरवी आमुचे मनोरथ पुरवी आमुचे मनोरथ स्वामी चरणी झाले नाथ स्वामी चरणी झाले नाथ चिदंबर माऊली चिदंबर माऊली गमाय माझी चिदंबर माऊली चिदंबर माऊली गमाय माझी चिदंबर माऊली सर्वांनी भजन म्हणायचंय बरं का गप्पा मारायच्या नाही आहेत कोणी राम 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 सीताराम सीताराम राम 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 सीताराम सीताराम राम 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 सीताराम सीताराम राम 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 सीताराम सीताराम राम 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 सीताराम सीताराम राजाधिराज प्रभु रामचंद्र महाराज की जय महारुद्र हनुमान की जय नमः पार्वती पते हर हर महादेव औदुंबर निवासी भक्ताभिमानी राजाधिराज सद्गुरु श्री शिव चिदंबर स्वामी महाराज की जय मोठ्यांदा येऊ दे सगळ्यांचं स्वामी महाराज की आत्ता बरं वाटलं आपण इथं कीर्तन ऐकण्यासाठी आणि महाराजांचा जन्मोत्सव साजरा करण्यासाठी आलं तेव्हा सर्वांचं लक्ष गप्पामध्ये नको कीर्तन संपल्यानंतर जेवण होईपर्यंत गप्पा खूप मारा आत्ता लक्ष सगळ्यांचं इकडं पाहिजे शिव चिदंबर महाराज की जय अरे शिव चिदंबर महाराज की जय आहे ना बरोबर आहे ना मंदिरी कधी तुम्ही याल हरी माझ्या मंदिरी कधी तुम्ही मंदिर कधी तुम्ही याल हरी माझ्या मंदिरी कधी तुम्ही याल मंदिर बसले मी होते लावणी बसले मी होते रंगमा
लावूनी चार हरी माझ्या मंदिरी कधी तुम्ही या मंदिर कधी तुम्ही या हरी माझ्या मंदिरी कधी तुम्ही या जाता येता रोखुनी बघता जाता येता रोखुनी बघता वाईट तुमची चाल हरी माझ्या वाईट तुमची चाल हरी माझ्या मंदिरी कधी तुम्ही या मंदिरी कधी तुम्ही या हरी माझ्या मंदिरी कधी तुम्ही या शेज फुलांची तुमच्याच साठी हो शेज फुलांची तुमच्याच साठी हो एक वेळा दर्शन द्याल हरी मला एक वेळा दर्शन द्याल हरी माझ्या मंदिरी कधी तुम्ही या मंदिरी कधी तुम्ही या हरी माझ्या मंदिरी कधी तुम्ही या एका जनार्दनी पूर्ण कृपेने एका जनार्दनी पूर्ण कृपेने मोक्ष पदाची ज्ञान हरी माझ्या मंदिरी कधी तुम्ही या मंदिरी कधी तुम्ही या हरी माझ्या मंदिरी कधी तुम्ही या फार बोलतात श्रोते हो गेली कित्येक वर्ष आपण या ठिकाणी जन्मोत्सव साजरा करण्यासाठी जमतोय त्या निमित्ताने महाराजांच्या आठवणी त्यांचं जन्माचं विशेष भाग आपण दरवर्षी ऐकतोय पण काय आहे हे जे अवतारी पुरुष असतात त्यांच्या लीला पुन्हा पुन्हा ऐकायला आवडतात आणि खरं गेल्या 8-15 दिवसात मी त्यांचं चरित्र पुन्हा वाचलं अहो असंख्य आणि अतर्क्य लीला आहेत एकाचा संबंध दुसऱ्याची नाही त्याची कल्पनाच आपण करू शकत नाही अशा अतर्क्य लीला महाराजांनी केलेल्या आहेत आणि त्याच एखाद दुसरी लीला का असते ना या निमित्ताने आपण पाहतोय आता निरूपणाला अभंग घेतलाय जरा गद्यात म्हणून दाखवतंय कारण पद्यात शब्द कळत नाही एखाद वेळा काय म्हणतायत बघा हरी माझ्या मंदिरी कधी तुम्ही याल सोपी आहे हो हरी म्हणजे परमात्मा माझ्या मंदिरात तुम्ही कधी याल बसलेली होते रंगमहाली शब्द ऐका नीट बसलेली होते रंगमहाली आरसे लावूनी चार भिंतीला 4 आरसे लावले आरसे लावूनी 4 हरी माझ्या मंदिरी कधी तुम्ही याल जाता येता रोखून बघता वाईट तुमची चाल हरी माझ्या मंदिरी कधी तुम्ही याल शेज फुलांची तुमच्याच साठी हो शेज फुलांची तुमच्याच साठी हो एक वेळा जास्त वेळा नकोय एक वेळा दर्शन द्याल हरी माझ्या मंदिरी कधी तुम्ही याल आणि शेवटच्या चरणामध्ये या अभंगकर्त्याचं नाव गुंफलेलं आहे एका जनार्दनी पूर्ण कृपेने मोक्ष पदासी न्याल क्षणभर कल्पना करा की एका जनार्दनी ही ओळ आपण म्हटलीच नाही
4 ओळी म्हटल्या तर असं वाटेल कुणाला तरी की एखादी प्रेयसी रंगमहालात बसून आपल्या प्रियकराची वाट पाहतीये. काही येत नाही आवाज. बाईमुळे आपल्याला यूट्यूबवर झळक चालूच. लोक बोलतात खाली. बाहेरच हो ना, बाहेर एकदा सांगायचं एकदा जरा यानंच मग काम नाही ते आपले अनुकरणी. हॅलो अजून कुठे येऊ का सांगू ना. हॅलो हॅलो. जय जय रघुवीर समर्थ. तेव्हा जर कदाचित आपण शेवटची ओळ म्हटली नाही किंवा ऐकली नाही तर क्षणभर मनाला असं वाटेल की एखादी प्रेयसी आपल्या रंगमहालात सजवलेल्या आपल्या प्रियकराची वाट बघतीये. पण मंडळी, हा नाथांचा अभंग आहे, गवळण म्हणावं तर. तेव्हा याच्यामध्ये असं काही असणं शक्यच नाही. याचाच अर्थ असा की याचा नीट विचार आपण केला पाहिजे की काय नेमकं नाथांना सांगायचं आहे. आता बघा, आपण जरा नाथांची एक थोडक्यात ओळख करून घेऊया. आधी प्रपंच करावा नेटका, मग घ्यावे परमार्थ विभागा. समर्थाने सांगितलं, पण नाथांनी प्रपंच नेटका करून मग परमार्थ घेण्याऐवजी दोन्ही एकदमच चालू केलं, प्रपंच आणि परमार्थ. आणि म्हणून सगळ्या संतांमध्ये कुणाचं जर प्रपंच आणि परमार्थ भाग्याचा झाला असेल असं विचारलं तर एकच नाव डोळ्यापुढे येतं, ते म्हणजे एकनाथ महाराज. अहो, तुकोबा अध्यात्मात खूप पुढं होते, पण प्रपंच फाटका होता. समर्थही चांगलेच होते परमार्थामध्ये, पण प्रपंचच केला नाही. आणि मग असा विचार केला की असं वाटतं की नाथाने प्रपंच आणि परमार्थ दोन्हीही साधलं. असे नाथ प्रियकर प्रेयसी या संदर्भात बोलतील का? नाही. तेव्हा याचा गूढ अर्थ असला पाहिजे असा विचार मनामध्ये येतो. क्षणभर आपण जरा मागे जाऊया. आता कुठलं युग चालू आहे? कलियुग. आपण द्वापार युगात जाऊया जरा. काय झालं माहिती आहे का? भगवान श्रीकृष्ण कारागृहात जन्माला आले. अहो, दैवादिकांना सुद्धा प्रारब्ध चुकत नाही. राम सुद्धा राजवाड्यात जन्माला आला, पण वनवासात गेला. इथं कृष्ण तर तुरुंगातच जन्माला आलाय, पण बालपण सुखाचं गेलो. नंद यशोदेच्या घरी पोचवलं आणि अत्यंत लाड झाले त्याचे. पण हे किती थोडेच दिवस, वयवर्ष 8 पर्यंत. आणि मग या कृष्णाला आपल्या अवताराचं ध्येय साध्य करण्यासाठी, दुर्जनांना मारण्यासाठी, म्हणजे अर्थात कंसाला मारण्यासाठी त्यांना मथुरेमध्ये यावं लागलं. आपल्याला माहीत आहे, मामाचा वध झाला, कंसवध झाला. आणि मग बंदिवासात टाकलेल्या माता पितांना भेटण्यासाठी श्रीकृष्णाची स्वारी आली. अहो, समोरून आपलं बालक येत आहे. 7 दरवाजे होते त्या तुरुंगाला बडे. एक एक दरवाजा ओलांडत ओलांडत आपला विजयी बालक आत येतोय. माता पित्यांना काय करू, कुठं त्या बाळाला ठेवू, काय कसं त्याचं स्वागत करू अशी अवस्था होऊन जाईल. डोळ्यातनं गळगळा अश्रू वाहत आहेत, काय बोलावं कळत नाही, कंठ गदगदीत झालाय. आणि श्रीकृष्ण आला आणि माता पित्यांच्या पायावर त्यांना डोकं ठेवलं. माते, का रडतेस ग तू? कृष्णाने सहज प्रश्न विचारला. एका डोळ्यात आनंद अश्रू होते, एका डोळ्यात दुःखाश्रू होते. मुलगा भेटला म्हणून आनंद, पण मग दुःखाश्रू कसले? तेव्हा
देवकी वसुदेवांचे मनातले भाव प्रकट झाले. वर्णन केलं याचं अंजनीजी. देवकी वसुदेवाच्या पोटी, देवकी वसुदेवाच्या पोटी अवतरला से तो जग जेठी, अवतरला से तो जग जेठी. लीला करुणी भूमी वरती तोषवी भक्त जना, लीला करुणी भूमी वरती तोषवी भक्त जना. माय पितात असूनी देवा, माय पितात असूनी देवा, अभागी आम्ही ठरलो आता, अभागी आम्ही ठरलो आता. बोल बोबडे श्रवणी पडले, बोल बोबडे श्रवणी पडले, मुकलो काललीला. काय म्हणतायत वसुदेव देवकी? अरे जगाचा परमात्मा नियंता तो आमच्या पोटी अवतरलाय, पण आम्ही इतके दुर्भागी की याचे बोबडे बोल आमच्या कानावर पडले नाहीत. तो रांगताना जुडू जुडू धावताना, त्याला काऊचूचा घास भरवताना जो काही आत्मानंद होतो त्या आनंदाला आम्ही मुकलो, अशी खंत आपली व्यक्त करतायत वसुदेव देवकी. तेव्हा कृष्णाने त्यांचं सांत्वन केलं आणि कृष्ण म्हणाले, खरं आहे म्हणाले मातोश्री, बरोबर आहे म्हणाले, पण तुम्हाला एक छान संधी आहे म्हणाले. छान संधी कसली? हे बघा म्हणाले, मला पण वाटतं ना आईच्या जवळ आपण मांडीवर डोकं ठेवावं, झोपावं, तिला अंगाई गीत म्हणावं, मलाही वाटतं यातलं. ती आई आहेच, पण तू पण माझी आईच आहेस ना. मग याच्यासाठी एक योजना परमात्म्याने आधीच करून ठेवली म्हटली. हो का? काय केलंय बरं? आणि मग हा श्रीकृष्ण परमात्मा सांगतोय की तुम्हाला एक करावं लागेल. काय? या जन्मात मुक्ती नाही, या जन्मात मुक्ती नाही. मग काय? अहो प्रत्यक्ष परमात्मा पोटी आले तरी या जन्मात मुक्ती नाही. मग काय? कलियुगापर्यंत वाट पाहावी लागेल. बाप रे, द्वापार युगापासून कलियुगापर्यंत वाट पाहावी लागणार आहे. कित्येक जन्म होतील मध्ये. आणि मग या जन्मात कलियुगामध्ये जन्म घेऊन, कलियुगामध्ये जन्म घेऊन व्याघ्रपुरी हो तपा करून, व्याघ्रपुरी हो तपा करून शिव शंकरा करी प्रसन्न, शिव शंकरा करी प्रसन्न. पुत्र रूपे तो उदरी येईल, पुत्र रूपे तो उदरी येईल. त्यांनी सांगितलं कलियुगापर्यंत वाट पाहावी लागेल. या कलियुगापर्यंत तर तुम्हाला छोटं छोटं तप करावंच लागेल, पण एका विशिष्ट वेळेला व्याघ्रपुरी जाऊन तुम्हाला शिवशंकराचं तप करावं लागेल. आणि त्या तपाने शिवशंकर प्रसन्न होऊन तुमच्या पोटी अवतार घेतील आणि त्यात माझाही अंश असेल, त्याच्यात माझाही अंश असेल. पुन्हा एकदा भगवंतांनी सिद्ध केलंय, हरिहरा नाही भेद. शिवाचाही अवतार आणि कृष्णाचाही अंश त्याच्यामध्ये. तेव्हा नुकतीच वैकुंठ चतुर्दशी झाली आहे ना, हरिहरा नाही भेद म्हणून सांगते आहे. तर असं या श्रीकृष्णाने त्यांना सांगितलं. आणि म्हणून चिदंबर स्वामींना शैव आणि वैष्णव दोन्ही लोक भजत होते. शिवावतार म्हणती
त्यासी शिवावतार म्हणती त्यासी, कोणी म्हणती ऋषीकेशी, कोणी म्हणती ऋषीकेशी, काही असो पूर्ण ब्रह्म तो देवची खरा, ऐसे वदती व्यासमुनी. व्यासांनी आपल्या ग्रंथामध्ये लिहून ठेवलंय, म्हणजे अवताराचं भाकीत आधीच व्यासांनी केलेलं आहे. लक्षात आलं? आधीच व्यासांनी करून ठेवलंय. आणि म्हणून असं हे अनेक अवतार जन्म झाले आणि त्या प्रत्येक जन्मामध्ये ते म्हणत होते, हरी माझ्या मंदिरी कधी तुम्ही याल, परमेश्वरा माझ्या मंदिरात कधी याल, असं प्रत्येक जन्मात ते म्हणत होते. आणि शेवटी हा जो जन्म आहे त्या जन्मात ते वाक्य खरं झालं. मंडळी, आता तुम्ही म्हणाल जरा बाई अभंगाचा अर्थ उलगडून सांगा ना, काय ते शेज फुलांची काय रंगमाल, काय अर्थ काय, काय भानगड तरी काय आहे हो, जरा बघूया आपण त्याच्याकडे वळूया. हरी माझ्या मंदिरी कधी तुम्ही याल. मंदिर म्हणजे कोणतं माहिती आहे का? हा देह हा मंदिर आहे हो. कवीने म्हटलं ना आपल्या एका भक्तिगीतामध्ये, देह देवाचे मंदिर, देह देवाचे मंदिर, आत आत्मा परमेश्वर, आत आत्मा परमेश्वर, देह देवाचे मंदिर, देह देवाचे मंदिर. काय म्हणाले कवी पुढं? काहो जाता देवळात, अहो तुझा आहे तुझं वाशी, तरी तू जागा चुकलासी. हा आपला देह म्हणजे देवाचं मंदिर आहे. तुमचा असो, माझा असो, अन्य कुणाचाही असो, हेच देवाचं मंदिर आहे. आणि या मंदिरात तुम्ही कधी याल असं नाथांना म्हणायचं आहे. लक्षात आलं? या देहरूपी मंदिरात तुम्ही कधी याल असं म्हणायचं आहे. आता तुम्ही म्हणाल प्रत्येकाच्या हृदयामध्ये आत्माराम असतोच ना, जीवात्मा, बरोबर आहे ना? तो जीवात्मा आहे म्हणून तर आपण इथं येऊन कीर्तन करतोय. तुम्ही इथं येऊन बसताय ऐकायला, तो गेला की संपलं सगळं. जीवात्मा आहेच आहे, पण त्याला ओढ आहे जीव आणि शिवाच्या एकरूपतेची. आणि म्हणून तो जणू शिवाला म्हणतोय, मंदिरी कधी तुम्ही याल. लक्षात आलं? मंदिरी कधी तुम्ही याल असं म्हणतायत. आणि हा जीव कुठं आपल्याला दिसतो? पाहिलाय का कधी कोणी? अगदी पॉवरफुल मायक्रोस्कोप घ्या, जीव कोणालाही दिसत नाही, कधी जातो कधी येतो काही पत्ता लागत नाही. जसं कवीने म्हटलं, जशी उसात हो साखर आणि दुधामध्ये लोणी. आता उसातली साखर कधी पाहिलीत का कोणी? ऊस आणून टाकले, बाई साखर दाखवायची नाही दिसणार. त्या ऊसावर काही प्रक्रिया कराव्या लागतात. धार 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 इंजिन चालतं, यंत्र चालतात आणि मग ती साखर आपल्याला दिसते. तसा हा जीवात्मा आणि शिवात्मा बघायचं झाला तर काही प्रक्रिया नको का? हवी ना, उगीच तसा दिसेल. आणि म्हणून ही प्रक्रिया आपल्या मूळ ग्रंथामध्ये सांगून ठेवली आहे. श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम सेवनम अर्चनम वंदनम दास्यम सत्यम आत्मनिवेदनम. नवविधा भक्तीची प्रक्रिया, रसायन म्हणा काही म्हणा, नवविधा भक्तीच्या साह्याने या शिवापर्यंत किंवा परमात्म्यापर्यंत जाता येतं. आणि मग एकदा का हा शिव आपल्या हृदयात आला तेव्हा आमच्या जनाबाई म्हणाल्या, हृदय बंदी खाना केला आता विठ्ठल कोंडीला, हृदय बंदी खाना केला आता विठ्ठल कोंडीला. मग एकदा का तो आला ना की त्याला परत जाऊ द्यायचं. तर असा हा रंग महाल. आता रंग म्हणजे हे आपले व्यवहारातले नाही तर का, दुकानात मिळतात ते, अहो ते विषारी पण असतात म्हणे, लागले की कित्येक दिवस जात नाही रंगपंचमीला. मग इथं रंग कोणते? भक्तिरंग, प्रेमरंग. या भक्तिरंगाने, प्रेमाच्या रंगाने हा रंग महाल म्हणजे आपला देह सजला आहे.
या मंदिराचा. आणि मग या देहरूपी मंदिरात आपण भगवंताला बोलावतोय आणि विचारतोय, हरी माझ्या मंदिरी कधी तुम्ही या. आता इथं आरसे लावून विचार म्हटलंय. म्हणजे कल्पना अशी आहे की मी समजा इथं बसले आणि परमात्मा मागून आला तर पुढच्या आरशात मला दिसावा, इकडून आला तर इकडच्या आरशात दिसावा, असं चारी बाजूने. म्हणून 4 आरसे लावले. कुठूनही आला परमात्मा तरी पटकन आपल्याला तो दिसावा. याच्यासाठी समर्थ म्हणाले, सावधान. आपण सावध असलं पाहिजे. तो परमात्मा पाहायला आपण सावध असलं पाहिजे. असे हे 4 अर्थे. आता याच्यावर जास्त बोलत नाही. 4 अर्थे म्हणजे खूप आहेत. चातुर्वर्ण्य आहेत, चतुर्विधा भक्ती आहे, मन बुद्धी अंतःकरण चतुष्टय आहे, ज्ञान भक्ती ध्यान, हे सगळे 4 योग आहेत. अनेक प्रकार याचे आपल्याला सांगता येतील. कुठल्या ना कुठल्या तरी एका प्रक्रियेने आपल्याला हा परमात्मा आणि पाहता येतो. फक्त आपण अखंड सावधान असावं. देह जावो अथवा आपण अखंड सावधान पाहिजे. कुणीकडनं परमात्मा येईल माहीत नाही. अशा रंगमालकी बसली आहे ही, म्हणजे हा जीवात्मा बसणे. आणि मग पुढं काय म्हणाले ते, तुमच्यासाठी फुलांची शेज सजवली आहे. हे बघितलं की वाटतं नक्कीच प्रियकरणी प्रेयसी नाही. ही शेज कोणती माहिती आहे का तुम्हाला? आपलं मनरूपी शेज आहे. आणि या मनाला फुलांची उपमा दिली आहे. या मनाला कशाची उपमा दिली आहे? फुलांची उपमा दिली आहे. आपल्या श्री सुक्तामध्ये मन म्हणजे चंद्रमा असं म्हटलंय. इथं नाथांना वाटलं हे मन म्हणजे फुलं आहेत, फुलं. आणि हे मन स्वच्छ करून प्रसन्न करून त्यावर ही सगळी फुलं अंथरलेली आहेत. आणि हीच शेज आहे. मनावर एकदा का परमेश्वर येऊन बसला की पुन्हा परत जाणं नाही. संतांनी असं म्हटलंय, सापडत नाही. कवीने काय म्हटलंय बघा, मन हा मोगरा अर्पुनी ईश्वरा. मन हा मोगरा अर्पुनी ईश्वरा. पुन्हा नाही संसारा येणे नाही. पुन्हा नाही संसारा येणे नाही. मन ही शेवंती अर्पुनी संस्कृती. मन ही शेवंती अर्पुनी भगवंती. पुन्हा नाही संस्कृती येणे नाही. पुनरपि संस्कृती येणे नाही. मन ही तुळशी अर्पुनी ऋषिकेशी. मन ही तुळशी अर्पुनी ऋषिकेशी. पुनरपि जन्माशी नाही येणे. तेव्हा शेज आहे आपली मनरूपी शेज आहे. याच्यावर एकदा का परमात्मा स्थिरावला की पुन्हा संसार नाही. पुनरपि येणं जाणं, पुनरपि जननम, पुनरपि हे सगळं संपलं. मुक्त झालो आपण. अशी ही शेज आहे. मधल्या कडव्यात तर ते म्हणाले, जाता येता रोखून बघता वाईट तुमची चाल. रे बापरे, देवाला म्हणता येतो वाईट तुमची चाल. हे कृष्ण जन्मामध्ये गंमत होती. तो असा चालायचा एकटा, दुडकी चाल म्हणतात त्याला. आणि जाता येता गवळणींच्याकडे बघायचा. पण इथं तसा अर्थ नाही आहे. शब्दशः अर्थ घेऊ नका. जाता येता रोखून बघता सगळ्यांच्याकडे हे भगवंत बघत असतो की आपला खरा भक्त कुठला आणि खोटा कुठला. रोखून बघतो, मग त्याला जाणीव होते खरा भक्त कुठला आणि खोटा कुठला.
वाईट तुमची चाल. आता तो काय करतो, यातला ओळखला खरा भक्त हा आहे की मग त्याची परीक्षा घेतो. मग परीक्षा घेण्यासाठी वेडेवाकडे प्रश्न विचारतो त्या भक्ताला, अनेक संकट निर्माण करतो. संकटात सुद्धा तो माझ्यावरती किती विश्वास ठेवतो, मला अनन्य शरण येतो का याचा विचार करतो. ही वाईट तुमची चाल, ही वाईट चाल आहे. तेव्हा अशा रीतीनं पुरंग संपवत्या. तेव्हा अशा रीतीनं ही नाथांची गवळण रूपकात्मक आहे. आणि नाथ म्हणतायत हरी माझ्या मंदिरी कधी याल. आपण पहिल्यांदा पाहिलं की देवकी वसुदेवानी पण तेच प्रत्येक जन्मात म्हटलं आणि इथं आलं. आता तुम्ही म्हणाल बाई एखादी छोटीशी गोष्ट कळेना स्वामींची सांगा ना. पाहिजेच ना सांगायला. काय झालं माहिती आहे का, एक स्वामींचा भक्त होता. छोटी गोष्ट सांगते. स्वामींचा भक्त होता आणि तो शंकराचा उपासक होता. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, त्रिकाळ जप, उपवास, पूजा, रुद्राभिषेक सगळं काही शंकराच्या बाबतीत जे जे असतं ते सगळं करायचं. बघता बघता वयाची 70 उलटली पण शंकर काही प्रसन्न झाले नाही. का त्यांना आशुतोष म्हणतात कोण जाणे. आशुतोष म्हणतात खरे पण 70 आली तरी झाला नाही हो शंकर प्रसन्न. आणि मग एकदा त्यांना अशी बातमी कळली की अहो प्रत्यक्ष शंकराचा अवतार मुरगोडला झालेला आहे, शिवावतार. तेव्हा तुम्हाला जर शंकर प्रसन्न व्हावा असं वाटत असेल तर त्या अवताराची तुम्ही आराधना करा. सगुण अवतार आहे, तो लगेच प्रसन्न होतो. तो म्हणाला ठीक आहे. आणि त्यानं सुरुवात केली शिवचिदंबर 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 शिवचिदंबर. वाचेला मुळी विश्रांतीच नाही. आणि मग वैखरी, मध्यमा, पश्यंती, परा असा जप चालू झाला. परे हुनी परते जप चालू झाला. आणि रोज देवाला म्हणतोय देवा किती माझी वाट बघतोयस, हरी माझ्या मंदिरी कधी तुम्ही याल. आणि एक दिवस काय गंमत झाली, शिवरात्र होती, कडक उपवास. म्हणजे आपल्या याच्यात विनोदाने म्हणतात तसं नाही. निर्जळी का तर भरपूर खायचं, पाणी नाही प्यायलं. निर्जळ तसा नाही, न खाता पिता काही, पाणी सुद्धा नाही. उपवास घडला. दरवर्षी करायचा असतो पण यंदा जरा जास्त हळूहळू दिवसेंदिवस तळमळ वाढत होती ना. आणि बेल व्हायला असं लक्षात आलं की आज पहाटे उठून शंकराची पूजा करावी आणि मग पारणं करावं शिवरात्रीचं. आणि म्हणून पहाटे 4ला उठलाय, जवळच्या शिवमंदिरात गेला, आंघोळ केली बाहेर कुंडावरती. आणि आता आत गेला आणि बघतो तो काय हो मंडळी, त्या शिवलिंगावर आसन मांडी घालून शिवचिदंबर स्वामी महाराज की जय, शिवचिदंबर मांडी घालून बसतात त्याच्या शिवलिंगावरती. काय आनंद झाला हो. नयनी नीर लोटे, कंठ गदगदित झाला, कंठ सद्गदित झाला. आणि पटकन साष्टांग प्रणिपात केला. असं म्हणतात ना डोळ्यातनं अश्रू आले, कंठ सद्गदित झाला. याचा अर्थच मुळी तो भगवंत हृदयापर्यंत गेलाय. आणि मग स्वामी चिदंबरांचा जय जयकार केला. स्वामी क्षणभर तिथलं उठले आणि त्याच्या मस्तकावरती हात ठेवला. काय रे आजपर्यंत म्हणत होतास ना हरी माझ्या मंदिरी कधी तुम्ही याल. आलो ना आज तुमच्या मंदिरात. स्वामी खरंच आहे, मला 1 वर्षच झालं फक्त तुमची सेवा करून. पण तुम्ही आणि शिव काही वेगळे नाहीच आहात. ती सगळी शिवाची भक्तीचं तुमच्यापर्यंत पोचली आणि म्हणून आज मला शिवरात्रीच्या दिवशी तुमचं दर्शन झालं. स्वामी असाच कृपा आशीर्वाद माझ्यावर असावा
स्वामी म्हणतायत काहीतरी माग. हा म्हटला काही नको. अहो देव प्रसन्न झाल्यावर मागायचं काय ते पण कळावं लागतं. नाही तर सुनेची डबे मागितली होते तंबाखूला नाही म्हणून काय मागावं हे पण कळेल ना. देवाला म्हणत तूच पाहिजे बाकी कोणी नको. तू आलास ना एका जनार्दनी पूर्ण कृपेने. पूर्ण कृपा तुझी जर झाली तर मोक्षपदाला वेळ नाही. आणि म्हणून निरूपणासाठी घेतलेल्या या अभंगामध्ये नाही गवळणीमध्ये नाथ महाराज एक वेगळाच अर्थ आपल्या पुढे ठेवून गेलेत. काय म्हणाले? मंदिरी कधी तुम्ही याल हरी माझ्या मंदिरी कधी तुम्ही याल. मंदिरी कधी तुम्ही याल हरी माझ्या मंदिरी कधी तुम्ही याल. एका जनार्दनी पूर्ण कृपेने. एका जनार्दनी पूर्ण कृपेने मोक्षपदार्थी न्याल हरी माझ्या मंदिरी कधी तुम्ही याल. मंदिरी याल हरी माझ्या मंदिरी कधी तुम्ही याल. मंदिरी कधी तुम्ही याल हरी माझ्या मंदिरी कधी तुम्ही याल. शिवचिदंबर स्वामी महाराज की जय. कीर्तनाच्या प्रथेप्रमाणे थोडं भजन करूया आणि मग आख्यानाला सुरुवात करूया. बरोबर वेळ झालेली आहे म्हणजे अजून अर्धा तास आपल्याला जन्माला आहे. नंतर पाळणा म्हणणारे भगिनी आपल्या तयार राहतीलच आणि आपण छान आनंदामध्ये हा सोहळा संपन्न करूया. चिदंबरा चिदंबरा शांब सदाशिव चिदंबरा. 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 शांब सदाशिव चिदंबरा. शांब सदाशिव चिदंबरा. स्वामी चिदंबर स्वामी महाराज की जय. औदुंबर निवासी भक्ताभिमानी शिव चिदंबर स्वामी महाराज की जय. माझे हे कीर्तन चिदंबरांचे चरणी गुण गायनी तयांच्या रमो नित्यवाणी. जय जय रघुवीर समर्थ. अशीच दरवर्षी जोपर्यंत हा जीवात्मा इथं आहे तोपर्यंत संधी स्वामींची सेवा करायला मिळावी एवढीच इच्छा. बाकी काहीही इच्छा नाही. गेली बरेच वर्ष या चिदंबर उत्सव समितीने मला संधी दिलेली आहे आणि आता आणखीनही अशी संधी द्यावी आणि फक्त महाराजांनी माझ्याकडून सेवा करून घ्यावी. माझ्या माहेर घराण्याचे म्हणजे मी माहेरची रानडे आहे. आपल्या गुरुदेव रानड्यांचं नाव ऐकून माहिती असेल तर त्या घराण्यात माझा जन्म आहे आणि गुरुदेव रानडे हे चिदंबरांच्या आशीर्वादाने जन्माला आलेले आहेत 5 पिढ्यांनी. पहिली म्हणजे 5वी पिढी गुरुदेवांच्या मागची ते चिदंबर, त्या काळातले चिदंबर दीक्षित आणि त्यांच्या कृपेने त्यांना सांगितलं त्यांनी की 5व्या पिढीला हरिभक्त संत जगामध्ये श्रेष्ठ असा पुत्र तुझ्या पोटी आणि ते आमचे गुरुदेव रानडे आणि ते माझ्या वडिलांचे काका. त्यामुळं मला
म्हणजे आमच्या सगळ्याच रानडे लोकांना आता कोणी दिसत नाही आलेले तर येतील थोड्या वेळाने. आता भाचा वगैरे येईल म्हणजे भाचे सूत. आता आमच्या पिढीचं कोणी नाही उरलेलं भाचं. तर सगळ्यांच्याकडे चिदंबरांची सेवा आहे. आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा की कोल्हापूरला आमच्या चिदंबरांची वस्त्र पण आहेत आमच्या घरी, म्हणजे आमच्या माहेरी. आणि ती वस्त्र दर नवरात्रामध्ये दसऱ्याला ट्रंकेतून काढून त्याला जरा हवा वगैरे दिली जाते. आता मला कोल्हापूरला राहूनच 20-22 वर्ष झाली, पण कार्यक्रम तिथेच चालू आहेत. आम्ही आपलं इथून नमस्कार करतो त्याला की आज तिथं बोलताना आज तिथं वस्त्र काढली असतील वगैरे वगैरे असं. तर असं भाग्य ज्या माझ्यासारख्या पामराला लाभलं आहे असं मी म्हणेन. त्यांच्या हातून ही कीर्तन सेवा नित्य घडावी एवढीच शिव चिदंबर चरणी प्रार्थना आहे. आता आपण आख्यानाकडे वळूया. काय झालं, बिजापूर प्रांतामध्ये आणि चिदंबर हे क्षेत्र प्रसिद्ध आहे. या ठिकाणी दरवर्षी मोठा उत्सव होतो आणि या उत्सवाला अनेक भक्तगण जातात. शिव चिदंबरांची महती वर्णन करतात, त्यांची कथा वाचतात. आणि शैवागम उत्सव असतं त्याला म्हटलंय की ज्या भूमीमध्ये शिव अवतार झाला तो शैवागम, आगम म्हणजे असा हा उत्सव तिथं साजरा केला जातो. यांचे पणतू म्हणजे चिदंबर स्वामींचे पणतू ते पण दरवर्षी जायचे. आणि एके वर्षी त्यांच्या असं मनात आलं की खरंच आपल्याला किती अल्पचरित्र माहिती आहे त्यांचं. आता मला विचारलं गुरुदेवांचं चरित्र त्या मानाने थोडंच माहिती हो. तर ते म्हणाले किती अल्पचरित्र आहे, त्यांच्या काळातलं कुणीतरी लिहून ठेवलेलं असं काही असेल तर बरं होईल ना. पण असं कसं शक्य आहे, 2-3 पिढ्यामध्ये गेलेले आहेत असं म्हणत असतानाच एक वृद्ध मनुष्य त्या ठिकाणी आणि अवतीर्ण झाला. हा जो वृद्ध मनुष्य होता तो मनुष्य तिथं पुढं आला, त्यांनी नमस्कार केला. आणि यांना वाटलं की याच्या चेहऱ्यावरचं तेज काही वेगळंच आहे. त्यांनी नमस्कार केला आणि म्हणाले, तुम्हाला माहिती आहे का हो स्वामींचं चरित्र? हो माहिती आहे की. तुम्ही पाहिलंय त्यांना? हो पाहिलंय. मग ह्या फोटोत दिसतात तसे होते का? हो, त्रिपुंड, भस्म अंगाला लावलेलं वगैरे वगैरे त्यांनी वर्णन केलं. आणि मग ते म्हणाले, मग तुम्ही जर त्यांना ओळखता तर त्यांचं चरित्र आम्हाला सांगा. आणि मग त्यांनी जे चरित्र सांगितलं त्याच्यामुळं अनेक अगम्य लीला आपल्याला आज वाचायला मिळतात. परवाच मी एका भक्ताचं कीर्तन केलं, संताजी जगनाडे नाव त्याचं. शाहिस्ते खानाच्या हल्ल्यातून वाड्याला आग लागली असता त्यांनी तुकोबांच्या गाथेचं जीवावर उदार रक्षण केलं. जर त्यांनी त्या आगीतनं गाथा काढल्या नसत्या तर आज आपल्याला तुकारामांची गाथा उपलब्ध झाली नसती. कळलंच नसतं आपल्याला इतके अभंग तुकोबांनी लिहिले. हे जसं तसं त्यांनी ते चरित्र सांगितल्यामुळं आज आपल्याला ते उपलब्ध होत आहे. नाहीतर त्या काळात काही एवढं कुणी लिहून ठेवत नसतं. पण असं या चरित्राचा आणि हे झाला. आता औदुंबर आपण नेहमी म्हणतो भक्ताभिमानी औदुंबर निवासी. तर शिव चिदंबरांचे माता पिता जेव्हा गेले त्यावेळेला त्यांनी औदुंबरच्या खाली त्यांचा अग्निसंस्कार केलेला आहे. आणि राख जेव्हा सावरायला जातात असं आपण म्हणतो त्यावेळेला तिथं औदुंबराची रोपं उगवलेली होती. आणि त्यामुळं त्यांना असं वाटायचं की या औदुंबराच्या रूपामध्ये जणू माझे पिताश्री आले. आणि म्हणून ते औदुंबरावर त्यांची अतिशय प्रेम होतं. मांडलं औदुंबरी प्रीती चिदंबरा मोठी, औदुंबरी प्रीती चिदंबरा मोठी, तात परमेशी भाव
ऐसा तात परमेशे भाव ऐसा औदुंबरी प्रीते चिदंबरा मोठे औदुंबरी प्रीते औदुंबर पूजना प्रेमे धरुनी आमना औदुंबर पूजना प्रेमे धरुनी आमना करिता भक्त काम पूर्ण करी करिता भक्त काम पूर्ण करी पूर्ण करी औदुंबरावरती स्वामींचं खूप प्रेम होतं आणि म्हणून असं म्हटलंय की औदुंबराची भक्ती करून सुद्धा जे आपली मनोकामना तिथं व्यक्त करतात ती पूर्ण करण्याची जबाबदारी स्वामींची असते. आता काय झालं माहिती आहे का, यांचे वडील अत्यंत शिवभक्त आणि शिवाची भक्ती करत होते. गुरुचरित्रातल्या 39व्या अध्यायाचा एक मोठा संदर्भ या संदर्भात आपल्याला पाहायला मिळतो की त्याच्यामध्ये त्यांनी ती जी लक्ष्मी होती ती जेव्हा तिथे जन्माला आली तेव्हा तिथल्या ज्योतिषांनी भविष्य वर्तवलं की हिचा पती यज्ञयाग करणारा असेल आणि तो यज्ञयाग करणारे आपले चिदंबर स्वामी आणि त्यांच्या गुरुचरित्रात आलेला उल्लेख आहे. असो तर मी काय सांगत होते की यांचे वडील अत्यंत शिवभक्त पण पोटी काही पुत्र संतान नव्हतं आणि म्हणून काशीला गेले. तिथं स्वयंप्रकाश नावाच्या गुरुचा अनुग्रह घेतला. काही वर्ष तिथं सेवा केली, काही वर्ष परत ते आले आणि त्यांच्या लक्षात आलं की आता आपण संसारापासून थोडं अलिप्त झालं पाहिजे. संसारात राहून कर्म करतोच आपण, ध्यानधारणा सगळं काही करतो, पण थोडं बाजूला व्हायला पाहिजे. आणि म्हणून त्यांनी आणि हिप्पर गेला आणि अनुष्ठान करायचं ठरवलं. अनुष्ठान करायचं ठरवलं आणि काय झालं, सुरुवात केली अनुष्ठानाला. पण असं आहे का हो ती हळद हो गोरी आज अनुष्ठानाला प्रारंभ केला उद्या देवप्रश्न असं नक्कीच नसतं. तर तिथं त्यांनी 6 महिने कडकडीत उपवास वगैरे करून आणि व्रताला सुरुवात केली. अनुष्ठाला संसार दुःखे दुःखवला त्रिविध ताते पोळला तोची अधिकारी झाला परमार्थाचा. संतती नव्हती हे दुःख होतं आणि त्यासाठी ते तिथं गेले होते आणि तिथं सुरुवात केली. बघता बघता 6 महिने झाले. बघता बघता 6 महिने झाले. कवींनी वर्णन केलंय अनुष्ठान षण्मास होता वदे शंकर स्वप्नात. अनुष्ठान षण्मास होता वदे शंकर स्वप्नात. आकाश चिदंबर गावे लाई. आकाश चिदंबर क्षेत्री गावे लाई. अनुष्ठान संकल्पित पूर्ण करी त्या क्षेत्रात. अनुष्ठान संकल्पित पूर्ण करी त्या क्षेत्रात. शिव होता प्रसन्न तो पुत्र रूपे अवतरे. हे जे अनुष्ठान तुझं चालू आहे ते आता चिदंबर क्षेत्रात जाऊन करावं. नावच काय बघा, आकाश चिदंबर. तुम्हाला माहिती असेल नसेल पण पंचमहाभूतांची अशी 5 क्षेत्र प्रसिद्ध आहेत. कुठे पृथ्वी तत्व, कुठे आकाश तत्व, कुठे अग्नी तत्व. आता मी ती नावं आणि वर्णन करत असत नाही कारण आपल्याला जन्माची वेळ गाठायची आहे. पण हे आकाश या पंचमहाभूतातलं क्षेत्र
आकाश चिदंबर क्षेत्र. या चिदंबर क्षेत्राचा एक फार मोठा म्हणजे उल्लेख आपल्याला याच्यात सापडतो की अत्यंत पवित्र क्षेत्र, पण दुर्लक्षलेलं थोडं. एक राजा होता, आधीची गोष्ट ही, आणि तो राजा काहीतरी व्याधीने ग्रस्त होता आणि म्हणून राज्याचा त्याग करून तो बाहेर पडला आणि चिदंबर क्षेत्रामध्ये आला. त्वचारोग काहीतरी झाला होता, त्याला असं वर्णन आहे. आणि असा एका झाडाखाली बसलेला असताना तिथे असं चिखल माजलेला होता आणि या चिखलामध्ये एक डुक्कर लोळण घेत होतं. लोळण. आणि बघता बघता ते डुक्कर अत्यंत तेजस्वी झालं. या राजाच्या मनात विचार आला, एक डुक्कर ते काय चिखलात लोळतंय, ती काय आणि तेजस्वी झाले. आपणही बघूया लोळून, आपला काही त्वचारोग जातोय का. आणि तो लोळला चक्क तिथे. आणि खरंच परमेश्वराची कृपा म्हणा, काही म्हणा, तो अत्यंत तेजस्वी झाला. त्याच्या सगळ्या व्याधी पडून गेल्या. आणि मग त्याच्या लक्षात आलं की इथं काहीतरी विशेष आहे. उगाच नाही, चिखल कितीतरी ठिकाणी असतात, पण इथं काहीतरी विशेष आहे. राजाच होता, लोकांना आपल्या बोलावलं, उत्खनन केलं आणि पृथ्वीच्या पोटात भूकंपामध्ये गेलेलं हे आकाश चिदंबर क्षेत्र सापडलं, शंकराचं देऊळ. पण तिथे मूर्ती नव्हती, कारण आकाश हीच मूर्ती. आणि मग त्या ठिकाणी राजाच होता. राजांनी सगळं मंदिर वगैरे उभं केलं, पण मनात आलं लोक सगुणाचे उपासक असतात, देवाची मूर्ती पाहिजे. झालं, सुवर्णाची मूर्ती करायची ठरवली हो. पण मला सांगा, सुवर्णाची मूर्ती केली तरी परमेश्वराला ती आवडायला पाहिजे ना. ठरवली खरी, 99 वेळा सुवर्णाची मूर्ती बनवली, पण कुठेतरी त्याला तडा जायचा. मूर्ती बनली नाही. वाईट वाटतं की का असं होत आहे. पण तेवढं त्याचं हातनं घडायचं होती सेवा. आता 100वी मूर्ती करायची, जर झाली तर ठीक आहे, नाही तर निघून जायचं आपण. आणि गंमत अशी झाली मंडळी, रात्री स्वप्नामध्ये एक ब्राह्मण आला आणि ब्राह्मण म्हणाला, उद्या सकाळी जो कोणी तुझ्या दारात येईल अतिथी, तो मागेल ते त्याला देईल. बरं म्हटलं. झोपून उठला सकाळी, तो दारामध्ये 8 वर्षाचा बटू पुढे आला. यांनी नमस्कार केला. अतिथी देवो भव, काय पाहिजे आपल्याला, भूक लागली आहे, मग स्नान करून घे, तुला जेवायला. नाही नाही म्हणाले, आत्ता पाहिजे. काय पाहिजे. तिथे काय आहे, कढईमध्ये सुवर्णाचा रस तप्त होत होता, तो पाहिजे. अहो काहीतरीच काय मागताय, सुवर्णाचा रस देणार की नाही बोलणार तर मी चाललो. हा म्हटला ठीक आहे, स्वप्न दृष्टांत आठवला आणि त्यानं तो सुवर्णाचा रस आणला. हा म्हटला होत माझ्या घशात ओतायचा. देवाचं नाव घेतलं आणि घशात ओतायला सुरुवात केली. जर जसा तो खाली जात होता तर तसं पायापासून सुवर्णाची मूर्ती तयार होत. इथंपर्यंत आला आणि बघता बघता सुवर्णाची भगवान शंकराची मूर्ती तयार झाली. मला सांगा, मूर्ती असते का कुठे शंकराची, लिंग सगळीकडे, पण या आकाश क्षेत्रामध्ये उत्सव मूर्ती शंकराची आहे, ती सोन्याची. हो का, आहे. तर याप्रमाणे ते झालं. आणि मग त्या ठिकाणी त्या चिदंबर क्षेत्रामध्ये आपले हे मार्तंड स्वामी म्हणजे स्वामींचे वडील, आणि तिथं उपासनेला अनुष्ठानाला त्यांनी सुरुवात केली. आणि एक दिवस भगवान शंकर प्रसन्न झाले, सगळ्या विभवासह असं म्हटलंय. आणि काय म्हणाले की आता तुम्ही इथून परत जा, दोघं जण, तुमच्या पोटी मी योग्य वेळी अवतार घेणार आहे.
पण म्हणाले एक अडचण आहे. काय तर हा अवतार होत असताना त्या ठिकाणी परक कुणीही असता कामा नये, नाहीतर ही अवताराची प्रक्रिया 12 वर्षांनी लांबेल. आता बघा, बायकांना बाळंतपणाचं सुनी तरी असतात ना मदतीला, कुणीच नाही यायचं मदतीला, फक्त तू आणि तुझी पत्नी. कठीण आहे की नाही सांगा. पण असं सांगितलं. ते म्हणाले ठीक आहे, देवाचा अवतार व्हायचा आहे तर एवढं पाळलंच पाहिजे. आणि हळूच त्यांनी विचारलं, देवा तुम्ही जन्माला येणार हे आम्हाला कळावं कसं? जरा बोलू नका. झालं. तुम्ही जन्माला येणार हे कळावं कसं? आणि तेव्हा त्यांनी सांगितलं, जन्म घेणार आपण तेव्हा आपुले स्मरण भावे म्हणून या काही बोलावी हो प्रत्यय गुण तव बोले चिदंबर जेव्हा होईल अवतार मम बिल्न करणावर अक्षतानी बिल्वपत्र. माझ्या उजव्या कर्णावरती अक्षता आणि बिल्वपत्राचे ही खूण सांगितली. परत आले, काही दिवस गेले, 9 महिने 9 दिवस व्हायची वेळ आली. अहो इथे डोहाळे सुद्धा किती वेगळे. ती देवघरात तासनतास बसायची, शंकराचा जप करायची, मध्येच म्हणायची तुम्ही अवतार घेणार, माझ्या पोटी तुम्ही इथं अवतार घेणार, दुडदुड धावणार. हो, आणि तुला शिव दिला आणि कृष्ण दिला, दोन्हीचा अनुभव येणार असं भगवंत तिला सांगायचंय. आणि सगळ्यापेक्षा निरीच्छा, बाकी प्रपंचातलं काहीही मागायचं नाही. असे दिवस जात होते. बघता बघता 9 महिने 9 दिवस झाले आणि पोटात दुखायला लागलं. बाळणपणाचं पोटदुखी सामान्य नाही हो. सुईणीला आमंत्रण पाठवलं, पण यांनी सांगितलं सुईण बोलवायची नाही, मग मी स्वतः बाळणपण करणार. अहो शक्य काय, वेड लागलं का काय तुम्हाला? लोक म्हणतात एखाद्या पुरुषाने बायकोचं बाळणपण करावं. ते म्हणाले ते काही म्हणा तुम्ही, पण तिथं कुणीही दुसरं नाही आहे. आणि म्हणून ते त्या खोलीमध्ये गेले, धाडकन दरवाजा बंद केला, आत गेले. तो दिवस होता, कुठला दिवस होता? कार्तिक वद्य षष्ठीचा. उच्चग्रह आकाशामध्ये, अत्यंत प्रसन्न वेळ. आणि काय झालं? शिव चिदंबरांनी अवतार घेतला. समोर अष्टवर्षी बालक उभं राहिलं, बाळणपणाच्या वेण्णा नाहीत, कळा नाहीत, बाळणपण काही नाही, समोर उभा. नमस्कार केला आणि म्हटलं देवा तुम्ही उभे? अहो मग काय, मग आम्हाला म्हणाला बाललीला बघायला मिळतील. आता या काय बाल 18 वर्षाचं मुलाचं काय बघणं? नाही नाही, काळजी करू नका, ते तर घडणारच आहे. आणि मला मांडीवर घ्यावं आणि माझं नाव चिदंबर असं ठेवावं. आणि याप्रमाणे त्यांनी सांगितलं. बघता बघता लहान बालक झालं आणि या मांडीवरती मातेच्या पहुडलं आणि नेहमीच्या बालकाप्रमाणे आवाज बाहेरच्या लोकांना ऐकायला आला आणि सगळ्यांनी जय जयकार केला. नमः पार्वती पते. पण असं जय जयकाराला शिवाजी नंतर महाराज की वाजवाची टाळ्या सांगायला लागतं. स्वामी महाराज की जय. वा वा, काय आनंदाचा क्षण आहे. शंखनाद इथंच होतोय का नाही, स्वर्गात सुद्धा शंखनाद झाला. घंटा वाजल्या अत्यंत पवित्र वातावरणामध्ये आणि शिव चिदंबरांचा जन्म झालाय. आता पाळण्यामध्ये त्यांना घातलं, स्नान वगैरे
मराठीतनं पाळणा म्हणते आणि मग माझ्याकडून भगिनी त्यांनी कानडी पाळणा म्हणण्यासाठी इथं या. जो 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 रे चिदंबरा स्वामी विश्वंभरा जो 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 रे हलवी निज माया सुंदरा धरुनी ज्ञान दोरे दो दोरे अनंत कोटी व्यापक ब्रह्मांड नायक ब्रह्मा विष्णू शिवदेव आत्मेचे पाईक ते तू झालासी सम्यक ब्राह्मण बालक जो जो रे स्वरूपे अवतार धरिसी तू आकार सत्ता मात्र चराचर हलवीसी साचार निजगत गोचर कलियुगी अवतार बाळा जो जो रे स्वर्गाची इंद्राची देवाची भेटी इच्छिती सहस्र 88 धन्य म्हणती लोकाचे पुष्पाचे दृष्टीचे बाळा जो जो रे माता गीत यासी बाळा जो जो रे ऐसा आनंद अपूर्व देखता सर्व भक्त जनाचे सर्वांग हर्षे भानु देव धारा भूमीचे गर्जती गंधर्व बाळा जो जो रे काल वेश स्वरूपा होती अपरूप कोटी कल्प संरूपा दावीसी निज रूप बाळा जो जो माईक जवळ करा.
ज्ञानदेवा भैरवी पण आहे. चिदंबर नमस्तेस्तु चिंतिनार्थ प्रदायिने औदुंबर सदावास शिव चिदंबर नमोस्तुते चिदंबर नमस्तेस्तु चिंतिनार्थ प्रदायिने औदुंबर सदावास शिव चिदंबर नमोस्तुते. हे चिदान दे का देवा तुझा विसरण भावा तुझा विसरण भावा काही ना आवडी ह्याची माझी सर्व जोडी माझी सर्व जोडी ह्याची माझी सर्व जोडी लगे संत संग सदा संत संग सदा तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी सुखे घालावे आम्हासी गुण गायन आवडी ह्याची माझी सर्व जोडी माझी सर्व जोडी ह्याची माझी सर्व जोडी माझी सर्व जोडी. श्री शिवचिदंबर स्वामी महाराज की जय. सद्गुरु समर्थ रामदास स्वामी महाराज की जय. ब्रह्म चैतन्य गोंदवलेकर महाराज की जय. नमः पार्वती पते हर हर महादेव. जय जय रघुवीर समर्थ. झाली ही कीर्तन सेवा शिवचिदंबरांच्या शिवचिदंबर शिवचिदंबर म्हणा. शिवचिदंबर शिवचिदंबर. जोर से बोलो. शिवचिदंबर 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 शिवचिदंबर. परमहंस परिव्राजकाचार्य श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज की जय. परमहंस परिव्राजकाचार्य श्री नारायण स्वामी महाराज की जय. परमहंस परिव्राजकाचार्य श्री लोकनाथ तीर्थ स्वामी महाराज की जय. सद्गुरु श्री योगीराज गुणवणी महाराज की जय. ब्रह्मश्री दत्त महाराज की जय. योग तपस्वी काका महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त. वक्रतुंड सर्वांनी म्हणायचं आहे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरा. गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. नमः शिवाय म्हणा.
नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। प्रतिवर्षाप्रमाणे आपण शिवस्वरूप शिवचिदंबर यांचा आपण उत्सव साजरा करतो। आज हा परममंगल दिवस आहे। मला अतिशय आनंद वाटतो की या संस्थेचा एक प्रधान विश्वस्त म्हणून प्रतिवर्षी मी उपस्थित राहून या सोहळ्याचा आनंद घेतो। आपण सर्वजण अत्यंत आनंदानं श्रींचा हा उत्सव साजरा करीत आहात। श्रींचे आपणाला आशीर्वाद आहे। अतिशय एक अलौकिक अशा प्रकारचं शिवचिदंबर स्वामी महाराज या विश्वामध्ये होऊन गेले। आपणा सर्वांना हे सर्व काही विदित आहे। तेव्हा मी आपला फारसा वेळ घेणार नाही। आता आदरणीय वंदनीय ताईसाहेबांनी उत्तम अशा प्रकारचं त्यांचं जन्मकाळाचं कीर्तन केलं आहे। मी थोडासा भाग त्याच्यामधला ऐकला। प्रासादिक वाणी आहे, त्यांना साथीदारही उत्तम आहेत। हे उत्तम सोहळा हा संपन्न झालेला आहे। फक्त मी या ठिकाणी एकच सांगणार आहे की या वास्तूमध्ये हा उत्सव साजरा करावा असं ब्रह्मश्री दत्त महाराज कवीश्वरांनी असं लिहून ठेवलेलं आहे। म्हणून त्यांच्या आज्ञेचं पालन आम्ही करतो। त्यांच्या आज्ञेचं आम्ही पालन करतो। याचं कारण असं की परमहंस परिव्राजकाचार्य नारायण स्वामी महाराज हे श्री क्षेत्र नरसिंहवाडीमध्ये आणि कर्नाटकामध्ये अशा ठिकाणी होऊन गेले। आता हे नारायण स्वामी यांचा उल्लेख आज मी का करतो याचं फार अन्योन्य संबंध आहे। मागच्या वर्षी याचा उल्लेख केला होता। नारायण स्वामी महाराज म्हणजे परमहंस परिव्राजकाचार्य नरसिंह सरस्वती स्वामी महाराज। नरसिंह सरस्वती स्वामी महाराज कोण? तर भगवान दत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभ श्रीमन नरसिंह सरस्वती। नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी ज्यांना प्रत्यक्ष दीक्षा दत्तप्रभूंनी दिली असे नारायण स्वामी। म्हणजे नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी नारायण स्वामी महाराजांना प्रत्यक्ष संन्यास दीक्षा श्री क्षेत्र नरसिंहवाडीमध्ये येथे दिली। यांचं एक अद्भुत अशा प्रकारचं गोड चरित्र आहे। आणि या चरित्रामध्ये जो एक अध्याय आहे त्यामध्ये नारायण स्वामी महाराज आणि चिदंबर दीक्षित स्वामी महाराज यांची भेट झाल्याचा फार मोठा उल्लेख आहे। तीर्थयात्रा निरूपणम आणि
चिदंबर स्वामी महाराज भेट असा हा अध्याय. याच्यामधला मी थोडासा एक स्पर्श करतो आणि मी माझी सेवा श्रींच्या चरणी अर्पण करतो. खूप गोड चरित्र आहे. हे चरित्र जरूर आपण वाचा. नारायण स्वामी महाराज किती मोठे होते याचं जर वर्णन करावयाचं झाल्यास प्रत्यक्ष दत्तप्रभू असणाऱ्या परमहंस परिव्राजकाचार्य श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी त्यांना दीक्षा दिलीच दिली, पण त्यांच्या आज्ञेनं, म्हणजे दोघंही एकमेकाशी संवाद करीत असत. असे अनेक प्रसंग आहेत. आणखीन एक उल्लेख करतो की दत्तप्रभूंचा अवतार असणारे परमहंस परिव्राजकाचार्य श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांनी नारायण स्वामी महाराजांचं चरित्र लिहिलेलं आहे. असो, आता तीर्थयात्रेकरता नारायण स्वामी महाराज हे कर्नाटकामध्ये गेले. त्या ठिकाणी चिदंबर दीक्षितांचं स्थान कोणचं हे आपणाला सर्वांना माहिती आहे. नाव सांगा बरं. ते मुरगोड. तिथून एका गावामध्ये श्रींचा मुक्काम होता. आणि हे कळल्यानंतर नारायण स्वामी महाराज चिदंबर दीक्षित स्वामी महाराजांना भेटण्याकरता गेले. अलौकिक भेट झाली. दीक्षित स्वामी महाराज सीमेवरती नारायण स्वामी महाराजांचं स्वागत करण्याकरता आले. देवल नावाचं ते गाव आहे, देवलपूर. इथे आल्यानंतर दोघांची भेट झाली. भेट झाल्यानंतर मोठं स्वागत चिदंबर दीक्षित स्वामी महाराजांनी त्यांचं केलं आणि सगळेजण लवाजमा हा सगळा त्या गावामध्ये आला. गावामध्ये आल्यानंतर चिदंबर दीक्षित स्वामी महाराजांनी त्यांचं स्वागत केलं, त्यांचं पूजन केलं, गुरुभेट ही झाली. त्यानंतर स्वतः नारायण स्वामी महाराज असं म्हणाले, अहो इथे एक नदी आहे, आपण तिथे जाऊया म्हणाले, स्नान करूया. तीर्थयात्रेमध्ये स्नान करायचं आहे. तेव्हा परमपूजनीय चिदंबर दीक्षित स्वामी महाराजांनी सांगितलं की अहो म्हणाले नदीला पाणीच नाही आहे, कशाला स्नान करायचं आहे. ठीक आहे. आता अलौकिक अवतार असणाऱ्या नारायण स्वामी महाराजांनी चिदंबर दीक्षित स्वामी महाराजांची आज्ञा आणि सूचना मान्य केली. पण नारायण स्वामी असं म्हणतात की अहो म्हणाले इथे एक विहीर आहे म्हणाले, चला म्हणाले आपण तिथे जाऊया. हा ऐकण्यासारखा हा प्रसंग आहे. हे सगळेजण तुम्ही ऐका. हे दोन महापुरुष किती मोठे होते, त्यांचं सामर्थ्य किती मोठं होतं, त्यांची एक अलौकिक अशा प्रकारची तपश्चर्या किती मोठी होती, हा सगळा पुढचा प्रसंग आहे. असं म्हटल्यानंतर ठीक आहे म्हणाले एक विहीर. म्हणून शिवस्वरूप असणारे चिदंबर दीक्षित स्वामी महाराज आणि नारायण स्वामी महाराज त्यांनी त्या विहिरीमध्ये पाहिलं. खूप खोल होती, पायऱ्या होत्या. सगळेजण त्या पायऱ्या ओलांडत ओलांडत खाली गेले. खाली गेल्यानंतर सगळी विहीर कोरडी होती, एकही थेंब नव्हता. आता शिवस्वरूप चिदंबर स्वामी महाराज नारायण स्वामी महाराजांना असं म्हणतात की अहो म्हणाले इथे पाणी नाही, विहिरीमध्ये पाणी नाही, आता आपण स्नान कसं करणार. त्यावेळी परमहंस परिव्राजकाचार्य नारायण स्वामी महाराजांनी आकाशाकडे पाहिलं आणि गंगेला आवाहन केलं. गंगेश यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलेस्मिन सन्निधिं कुरु. आणि त्याचबरोबर शिवस्वरूप असणाऱ्या दीक्षित स्वामी महाराजांनी आवाहन केलं. दोन महापुरुषांनी आवाहन करताच क्षणीच त्या प्रचंड मोठ्या असणाऱ्या विहिरीच्या कानाकोपऱ्यामधून झरे व्हायला लागले. झर 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 झरे वाहतात आणि जल्लोष झाला आणि सगळेजण त्या ठिकाणी गंगेचा जय जयकार करतात. गंगा माता की जय. आणि अशा रीतीनं चिदंबर दीक्षित स्वामी महाराजांनी आणि नारायण स्वामी महाराजांनी त्यामध्ये स्नान केलं. स्नान करून सगळी मंडळी बाहेर आली
अशा प्रकारचं अलौकिक सामर्थ्य हे चिदंबर दीक्षित स्वामी महाराजांचं आहे आणि नारायण स्वामी महाराजांचं आहे. पुढे वर आल्यानंतर भिक्षा झाली, मोठं स्वागत केलं. हे परस्पर भावयंतः अशा प्रकारचं एक म्हणजे दोघंही हे महापुरुष आपल्या तपश्चरेनं गुरुकृपांकित असणारी अशी ही दोन महाव्यक्ती होऊन गेली आणि त्याचा वासुदेव निवास या परंपरेशी, दत्त संप्रदायाशी, गुरुदत्त योगाशी अत्यंत अलौकिक अशा प्रकारचा हा संबंध आहे. पुढे त्यांचा संवाद झाला. दोघेही म्हणतात स्वामी चिदंबर दीक्षित स्वामी नारायण स्वामी महाराजांना मुक्काम करण्याकरता सांगतात, परंतु नारायण स्वामी महाराज म्हणतात आम्ही यती आहोत, संन्यासी आहोत, आता आम्हाला पुढे जायचं आहे असं म्हणून पुढे निघून गेले. पुन्हा एकदा शिवस्वरूप असणाऱ्या चिदंबर दीक्षितांचा आपण जय जयकार करू आणि त्यांना हात जोडून प्रार्थना करूया की महाराज आमच्यावरती कृपा करा, आमची साधना उपासना ही अलौकिक अशा प्रकारची ठेवा, एवढीच आपल्या चरणी ही प्रार्थना आहे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. हात जोडा आणि क्षणभर आपल्या मनामध्ये असलेला जो विचार आहे, जे मानसिक अशा प्रकारचं जे आहे ते महाराजांना म्हणूया, कारण प्रकटपयी झाले. स्वतः स्वामी महाराज या ठिकाणी प्रकट झालेले आहेत आणि ते आपल्याला समोर आहेत. त्या ठिकाणी समोर असणाऱ्या स्वामी महाराजांना प्रणाम करून आमचं जीवन कृतार्थ करा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव. हात जोडायचे. श्रद्धां म्हणा, मेधां, यशः, प्रज्ञां, विद्यां, बुद्धिं, श्रियं, बलं, आयुष्यं, तेज, आरोग्यं देहि मे श्री गुरुदेव दत्त. आजच्या या अद्भुत जन्मसोहळ्याच्या दिवशी गुरुवाणी महाराज आश्रमाचे प्रमुख विश्वस्त जोशी महाराज यांनी आपल्याला ते आशीर्वाद वचन दिले आहे. आशीर्वादात जे शब्द सांगितले त्यामुळे आपल्या सर्वांचं जीवन कृतार्थ होईल आणि आम्ही सर्वस्वी त्यासाठी कायम प्रयत्नशील राहू. आणि सदैव त्यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी जसं सांगितलं आहे की कायम याच दरबारात म्हणजे दत्त दरबारातच चिदंबर स्वामींचा जन्म महोत्सव राहील आणि तो कायम होत राहील असं मी त्यांना आश्वासन देतो तुमच्या सर्वांच्या वतीने. जय चिदंबर. जय चिदंबर. अवतार हो कृष्ण समजो ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि